ब्रेकनंतर बातमी भंडाऱ्यातून आहे. भंडाऱ्यातील 3.5 वर्षाच्या चिमुकलीवरील अत्याचार प्रकरणात खरं तब्बल 7 दिवसांनंतर पालकमंत्र्यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचा प्रयत्न आहे अशी ग्वाही खरं पंकज भोयर यांनी दिली. आरोपीला मोठ्यात मोठी शिक्षा मिळावी यासाठी प्रयत्न करणार असं वक्तव्य देखील पंकज भोयर यांनी केलं. जी घटना ह्या ठिकाणी घडलेली अतिशय दुर्दैवी घटना आहे. विकृत प्रवृत्तीच्या नागरिकांकडनं अशी घटना घडत असते, परंतु ह्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदयांनी देखील गंभीर दखल घेतलेली असून सदर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये रन करून आरोपीला तातडीनं कशी मोठ्यात मोठी सजा देता येईल याचा प्रयत्न सरकारच्या वतीनं देखील करण्यात येणार आहे. शाळेचं छत पडल्यानं विद्यार्थी आणि शिक्षक जखमी झाल्याची घटना घडली. अक्कलकोट तालुक्याची बबलाद येथील ही घटना आहे. घटनेचे पडसाद सोलापूर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत देखील पाहायला मिळाले. शाळांचं स्ट्रक्चरल ऑडिट व्हावं, शिंदेच्या शिवसेनेची ही मागणी आहे. लवकर दुरुस्ती करण्याच्या जिल्हा परिषद अध्यक्षांच्या सूचना आहेत. सोलापुरातल्या अक्कलकोट तालुक्यातील बबलाद येथे शाळेच्या छताचं प्लास्टर पडल्यानं विद्यार्थी जखमी झाल्याची घटना घडली होती. चेकअप केलं, त्यानंतर फक्त 2 मुलांना थोडंसं जास्त लागल्यासारखं शंका आली. आणखी एक लहान मुलगी ती उलटी पण केली. त्यामुळे एक भीती असं होती की डोक्याला त्यांना मार लागला का. त्या हिशोबाने पुढचं काम जे होतं प्रशासनाने त्यांच्या हिशोबाने केले. आणि लहान लेकरांना तर हे जखमी होणं हे खरंच एक गांभीर्याची बात आहे. ह्या गोष्ट ज्यावेळी काल शिवसाहेबांनी एक मुलाखत दिली, त्यांनी प्रेस रिपोर्ट असं सादर केला गेला की तिथं शाळेना शिक्षक लोक साडी घालून जोगा खेळत होते. मी आज त्या विषय उचलला गेला. मी सांगितलं की असं कुठलंही झालेलं नाहीये. सीओ साहेबांना माझ्या मते त्यांना चुकीचं हे दिलं गेलेलं आहे की असं लहान पोरं झोका खेळत म्हणून. पण साहेब मला सांगायचं अर्थ की 8वीच्या विद्यार्थी झोका खेळत नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.